नमस्कार. मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यामध्ये 14 मे 2025 पासून जी पावसाला सुरुवात झाली ती कायमच मोठ्या प्रमाणात यावर्षी पाऊस झालेला आहे. शेतकऱ्यांनी अनेक वेळा भाताचं बियाणं हे रोपासाठी टाकलं, पण पाऊस जास्त झाल्यामुळं काही वाहून गेलं, काही वापलं नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी बाहेरनं भात रोपं आणून भात तयार केला, पण परतीच्या पावसामुळं शेतकऱ्याच्या भात रोपाचं अतोनात नुकसान होत आहे. तर या ठिकाणी प्रगतशील शेतकरी तसंच या ठिकाणी त्यांची जी आळूची शेती जी प्रसिद्ध आहे ते प्रगतशील शेतकरी भगवान पगडे आहेत. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय सांगाल नेमकं की एकतर भात लावला, पण जो काही परतीचा पाऊस आहे या पावसामुळे नुकसान होते, काय काय सांगाल? ना ह्या भात लावलाय, भाताचं या परतीच्या पावसामुळे फार मोठं नुकसान होणार आहे. आणि आता आजही भरपूर पाऊस पडला, त्याच्यामुळे लोंब्या पार वाळलेले खाली वाकडे झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये भात पण गळायला लागलेले आहेत. मावळामध्ये इंद्रायणी भात भाव खाणार, कारण शेतकऱ्याकडे अनेक शेतकऱ्याकडे भाताचं क्षेत्र हे लागवड न केल्यामुळं भाताचा तुटवडा निर्माण होणार आहे. तर सांगवीचे युवा शेतकरी आहेत ऋतिकेश खांदवे, काय सांगाल? आता शेतकऱ्यांनी इथं भात लावण्यासाठी माणसं उपलब्ध नसून जास्त पैसे देऊन शेतात भात लावणी केलेली, आणि त्यात आता या परतीच्या पावसामुळे भाताच्या पिकाचं मोठं नुकसान चालू आहे. या ठिकाणी युवा शेतकरी दिनेश पगडे आहेत, काय सांगाल नेमकं? परतीच्या पावसाने खूप मोठं नुकसान होणार आहे. आता 3 दिवस झाला परतीचा पाऊस कंटिन्यू चालू आहे. मध्ये आधी आता लोंब्या तर पाहिले तर सगळ्या वाळलेल्याच आहे. आज काढलं तरी त्याला काही हे नाही, पण परतीच्या पावसामुळे ते सगळ्या वाकलेत. आता अजून 2 दिवस पडलं तर हे खूप मोठं नुकसान होणार आहे शेतकऱ्याचं मावळ तालुक्यात. त्याच्यामुळे सरकारने थोडं लक्ष द्यावं याच्याकडे, हीच विनंती. तर या ठिकाणी आळूची शेती पण मोठ्या प्रमाणात केली जाते. हा सेंद्रिय शेती आहे आळूची. आळूच्या शेतीबद्दल काय सांगाल की जे आळू जे आहे की मावळ तालुक्यामधून अनेक, मग मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख असेल, मावळ मुळशी प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले साहेब असेल, ते पण इथून तुमचा आळू नेताय, त्याबद्दल लागवड कशी करताय आणि त्यासाठी सेंद्रिय आहे शेणखताचा वगैरे वापर कसा करताय? आळूची शेती ही फार फायदेशीर आहे, भातापेक्षा तर नक्की 100% फायदेशीर आहे. तर याला लागवड करताना 2-2 फुटाचं अंतर ठेवून करावं लागते. आणि याची कसं आहे, 7 पानं जरी बांधली तरी 10,000 रुपये सहज होतात. त्याच्यामुळं आमचं कुटुंब त्याच्यावर व्यवस्थित भागलं जातं. आणि त्याला शेणखतं वगैरे टाकावं लागतात, कोळपणी करावं लागते. आणि त्यामुळं आम्हाला 2-3 बाजार असतात. वडगावचा बाजार असतो, आठवडे बाजार गुरुवारचा, परत कामशेटचा पण मंगळवारचा असतो, आणि परत जवळच रविवारचा पण असतो. त्यामुळं इकडे भरपूर आळू खपला जातो. आळू खाणं हे शरीरासाठी फार आवश्यक आहे, कारण आपले जे काही आतड्याचे प्रॉब्लेम असेल, पोटाचे प्रॉब्लेम असेल, यामुळं आळू ही आयुर्वेदिक भाजी आहे. ह्या आळूचे कोणकोणते, आळूच्या वड्या बनवतात, आळूचे फतफदे असतात. म्हणजे आळू भाजी ही प्रत्येकासाठी अत्यावश्यक आहे आणि यामध्ये तिचा वापर केला जातो. तर मावळ तालुक्यामधून अनेक लोक शेतावर एकदम ताजा आळूची पानं नेण्यासाठी विक्री जागेवर पण येऊन घेतात. जागेवर पण येतात विक्रीला. गाव जवळ असल्यामुळं वॉकिंग करताना इथून भरपूर आळू पण घेऊन जातात. त्यात वडगावला पण चांगला आळू खपतो गुरुवारच्या बाजाराच्या दिवशी. तर मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी ज्या शेतकऱ्यांच्या भात पिकाचं नुकसान झालेलं आहे त्याची पंचनामे करून नुकसान भरपाई त्वरित द्यावी अशी मागणी होत आहे. आता या ठिकाणचं जे आहे, बरेचसे जे भात आहेत त्या साळी आहेत त्या पूर्ण खाली पडत आहेत, आणि पाऊस आल्यामुळं जर आता कंटिन्यू पाऊस राहिला तर हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो मातीमध्ये मिसळेल अशी चिंता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आहे. काही ठिकाणी भात हे पावसामुळं खाली कलंडलेला आहे आणि यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होते. मावळ तालुका हे भाताचं कोटार आहे, पण यावर्षी
मावळ तालुक्यामध्ये जो इंद्रायणी आहे, कोळम आहे, आंबेमोहोर आहे, असे समृद्धी फुले असे जे काही भाताचे वाण लावले जातात, पण यावर्षी भाताचा तुटवडा होणार आहे आणि भात भाव खाणार आहे. अशा स्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांचा भात चांगला आलेला आहे त्यांचा भात पण या परतीच्या पावसामुळं नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. तर बघूयात शासनाच्या वतीनं ज्या शेतकऱ्यांच्या भात पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यांची पंचनामे करून नुकसान भरपाई त्यांना कधी मिळते. आता बरेचसे या ठिकाणचे बरेचसे दाणे जे आहेत भाताचे ते खाली जमिनीमध्ये गळालेले आहेत. आता या ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे. ह्याच्या अगोदरच मोठ्या प्रमाणात पाऊस आला होता आणि हा परतीचा पाऊस आहे. जिथं पडेल तिथं इतका पडतो की काही क्षणातच भात हे जमिनीवर कलंडला जातो. मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख आणि मावळ तालुका कृषी अधिकारी यांनी या नुकसान झालेल्या भात पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गांकडनं होत आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.